तर मित्रांनो मी तुम्हाला आज सांगतो एक 4 मॉडेलचा बोर्ड आहे, तर त्याचं कनेक्शन कसं करतो आपण तर त्याविषयी मी माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण त्याचं कनेक्शन कसं केलेलं आहे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवतो. तर बघा मित्रांनो, हा जो आहे हा आपण खाली टाकलेला आहे खालच्या टर्मिनलला. तर बघू शकता खालच्या टर्मिनलला टाकलेला आहे. हा जो आहे तो लाईव्ह आलेला आहे, डायरेक्ट डीबी बॉक्स मधून आलेला आहे. 4 स्क्वेअर एमएम ची वायर. तर हे आपण गिझर साठी टाकलेला आहे 4 स्क्वेअर एमएम ची वायर. आणि ह्याचा हा म्हणजे गिझर पासून आलेला जो आहे तो वर टाकलाय एक वायर, आपली जी स्विचची वायर आहे तर त्याच्या संग इंडिकेटरची वायर, इंडिकेटर चालू होण्यासाठी. ह्याला ऑन केलं तर इंडिकेटर चालू होणार मित्रांनो. तर तो हाफ, त्याला हाफ म्हणतात. म्हणजे ह्या बोर्डामधनं आलेला तो तिथं आपण वरच्या टर्मिनलला टाकलेला आहे. म्हणजे हा आपला एक पॉइंटच पकडा, हा एक आपला 4चा पॉइंट आहे. तर हा वर जाणार. ह्याला इंडिकेटरची वायर, म्हणजे ह्याला ऑन केलं तर लाईट जाळण्यासाठी. तर त्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि बाकीचं बघू शकता हा 1.5चा सप्लाय, जे आपले 6 एम्पियरचे स्विच आहेत तर त्यासाठी सप्लाय देण्यासाठी एक 1.5ची वायर टाकलेली आहे मित्रांनो. ती खालच्या टर्मिनलला, लाईनशी खालच्या टर्मिनलला टाकलेली आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हे पॉईंटच्या वायरी आहे. एक हिथला एक पॉईंट मित्रांनो, एक हिथला पॉईंट, हा एक्झॉस्टचा पॉईंट आहे मित्रांनो, बघू शकता. तिथे एक आपला बल्ब बसणार आहे, होल्डर बसणार आहे, त्यासाठी एक पॉईंट. लाईट चालू होण्यासाठी एक वायर बघू शकता, इंडिकेटरची एक वायर न्यूट्रलला जोडलेली आहे. तर बघू शकता असं कनेक्शन करा मित्रांनो. तर अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक पॉईंट आपण आणणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर फॉलो नक्कीच करा.